या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठा असू द्यात, कुणबी असू द्यात, धनगर असू द्यात, माळी असू द्यात, कुंभार असू द्यात, महार असू द्यात, मांग असू द्यात, कुणीही असू द्यात, ज्याचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला त्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाच पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते ना, ना माळी, ना साळी, ना कुंभार, ना धनगर, ना मराठा, ना ब्राह्मण, ना महार, ना मांग, कुणीच आपल्याला बघायला दिसलं नसतं। एवढा ग्रेट होता आपला हा राजा। बघा, खूप छान कथा सांगणार आहे तुम्हाला। एका विचाराचा मुलगा आणि एका विचाराची माता कशी असते, फार सुंदर कथा आहे, नीट ऐका। छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संकट पडलं होतं, सिद्धी जोहर नावाचं। आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पन्हाळा नावाचा गड आहे। त्या पन्हाळा गडाला 42,000 सैन्याने वेढा दिला होता आणि गडावर फक्त 1200च मावळे होते। एका बाजूला 42,000, एका बाजूला 1200, सुटणं अशक्य होतं। पण बघा, अफजल खानासारखा तो धूर्त नव्हता। मैं लेके आऊंगा शिवाजी को असा विडा त्याने उचललेला होता। मैं लेके आऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा असा विडा त्याने उचललेला होता। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याने प्लॅन केला। गडावरून सुटणं अशक्य होतं, गडावरून 2 पालख्या काढायच्या। सिद्धी जोहर नाव होतं, अतिशय कडक वेडा होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याने प्लॅन केला, गडावरून 2 पालख्या काढायच्या। एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बसवायचं आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा पोरगा बसवायचा। पाठवा पत्र सिद्धीला। सिद्धीला पत्र पाठवलं की छत्रपती शिवाजी महाराज शरण येत आहेत। बघा, त्याने थोडं सैन्य कमी केलं, वेडा टोला ढिल्ला केला, पुसाटीच्या बुर्जाकडून पळण्याचा प्लॅन ठरला। आता फक्त प्रश्न एवढाच होता की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक पोरगा शोधायचा आणि गडावर असा एकच पोरगा होता ज्याची उंची छत्रपती शिवाजी महाराजांसारखी होती, ज्याची दाढी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी होती, जो दिसायला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा होता। बघा, त्याचं नाव होतं शिवा काशीद। न्हावी समाजाचा पोरगा होता। महाबळेश्वरला जर कधी गेला असाल, प्रतापगडाच्या पायथ्याशी नेमापूर नावाचं गाव आहे, त्या नेमापूरच्या गावाचा तो रहिवासी होता। पण त्याचं 2च वर्षापूर्वी लग्न झालं होतं। महाराजांना वाटलं कसं बोलावं ह्याला, महाराज पेटीमध्ये वाजून आता 2 मिनिट। महाराजांना वाटलं त्याला कसं बोलावं, 2च वर्षापूर्वी त्याचं लग्न झालेलं आहे। उद्या जर त्याचं काय बरं वाईट झालं तर त्याच्या बायकोला काय सांगू, त्याच्या आईला काय सांगू। महाराज त्याला काहीच बोलले नाहीत। 2 तासानंतर ते पोरग महाराजांकडे आलं आणि महाराजांना म्हणालं, राजा मुजरा घ्या, राजा घ्या मुजरा। महाराज म्हणाले, कशासाठी रे मुजरा? तो म्हणाला, महाराज तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिर पडतील, ते मुकुट माझ्या डोक्यावरती घाला। तुमच्या कमरेला असणारी भवानी तलवार माझ्या कमरेला लावण्याचं सौभाग्य द्या। तुमच्या अंगावरची कपडे सुद्धा माझ्या अंगावरती घाला, तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला द्या। राजा म्हणाले, अरे वेड्या, मुकुट मिळेल, तलवार मिळेल, कपडे सुद्धा मिळतील, माझं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा तुला मिळेल, पण हे सर्व घालून तुला जिथं जायचंय ना, तिथून परत कधीच यायचं नाही रे शिवा, तिथून परत कधीच यायचं नाही। तो म्हणाला, महाराज त्याच्यासाठीच मागतोय, असा जर मेलो तर शिवा न्हावी म्हणून मरेल, पण तुमची कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल। बघा, काय प्रेम असेल हो त्या पोरांचं, काय जीव असेल महाराजांवरती। एक न्हावी समाजाचं रक्त मराठा समाजावर प्रेम करत होतं। एक बाजी प्रभू महाराजांसाठी जीव द्यायला निघाला, एक मुरार बाजी महाराजांसाठी जीव द्यायला निघालाय, एक प्रतापराव गुजर महाराजांसाठी जीव द्यायला निघाला। बघा, महाराजांनी त्याला कपडे दिली, तलवार दिली, मुकुट दिलं, सगळं दिलं। महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं। दोन्ही पालख्या दोन्ही बाजूने निघाल्या। एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले होते, ती पालखी रडायची, आणि ज्या पालखीमध्ये शिवा काशीद बसला होता ती पालखी हसायची। कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या पालखीमध्ये बसले होते ती पालखी रडायची, कारण आता शिवा काशीदचं कसं होणार म्हणून महाराज रडत होते। आणि ज्या पालखीमध्ये शिवा काशीद बसला होता ती पालखी हसायची,
कारण मेलो तरी बेहत्तर, पण माझा राजा विशालगडावर पोचल. बघा, महाराजांनी त्याला सगळं शिकवलं होतं, पण एक गोष्ट शिकवायची राहिली होती की महाराज पालखीमधून उतरताना उजव्या बाजूने उतरायचे आणि शिवा नेमका डाव्या बाजूने उतरला. कत्तल झाली महाराज त्याची. 3 तलवारी त्याच्यावर चालत होत्या. जेवढा राग छत्रपती शिवाजी महाराजांवर होता तेवढा राग त्याच्यावरती काढला. पहिल्यांदा त्याची बोटं कापली, त्याच्या मांड्या कापल्या, त्याचे हात कापले, त्याचं पोट कापलं. असं बारीक 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 तुकडे करून एका गोणीमध्ये ते मांस भरलं आणि ते मांस छत्रपती शिवाजी महाराजांना सप्रेम भेट म्हणून दिलं. ज्या वेळेस महाराजांनी ते पोतं सोडलं, ते मांस बघून महाराज ढसाढसा रडायला लागले. एवढी बेकार माती कोणाचीच झाली नाही, एवढे बेकार हाल कोणाचेच केले नव्हते. महाराजांनी त्याचा गडावरच अंत्यविधी केला, गडावरच दशक्रिया विधी केला, गडावरच 13वा केला, गडावरच त्याचं गंगापूजन केलं. आणि 20 दिवस महाराष्ट्राला माहीत नव्हतं शिवाचं काय झालं. 20 दिवसानंतर महाराजांनी नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं आणि सांगितलं की शिवा नावेच्या घरी निरोप द्या की आम्ही शिवाच्या आईला भेटायला येतोय. त्या आईला एवढा आनंद झाला, तिला वाटलं 2 वर्ष झालं पोराच्या लग्नाला, पोरगा आणि घरी येत नव्हतं आणि उद्या पोरगा घरी येणार. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार. त्या आईनं आपल्या कपाटामधली 9वारी साडी, ठेवणीमधली 9वारी साडी त्या पुरीला नेसायला दिली. सुनबाईला, सुनबाई ही साडी तुम्ही नेसा, उद्या संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येणार आहेत. बघा, त्या आईनं तिला साडी दिली, मैत्रिणीने तिला मेकअपचं सामान दिलं, कपाळ भरून कुंकू तिने लावलं. पण तिला काय माहित होतं की माझं कुंकूच या जगामध्ये राहिलेलं नाही. महाराज गावच्या वेशीला आले, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा सुरू झाल्या. महाराज तिथून माळ्याच्या गल्लीला आले, तिथून महाराज मराठ्यांच्या गल्लीला आले, धनगराच्या गल्लीला आले, नावेच्या गल्लीला आले आणि शिवा नावेच्या घरापुढं महाराज आले. ती पोरगी महाराजांना ववळायला पुढे येणार, तेवढ्यात मागून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वळू राजांना, सुनबाई तुम्ही नका वळू राजांना. त्या पोरीने मागं वळून बघितलं तर हा तर माझ्या सासूचाच आवाज आहे. ह्याच सासून मला 9वारी साडी दिली, मेकअपचं सामान दिलं आणि आता ऐन टायमाला ही म्हणती तुम्ही नका वळू राजांना. माझी सासू माझ्याबरोबर असं का वागत असेल. बघा, त्या पोरीनं दुसऱ्या पोरीच्या हातात ताट दिलं आणि पाय आपटत घरात निघून गेली. दुसऱ्या पोरीनं महाराजांना ओवळलं. महाराज घरामध्ये आले, कांबळीवर बसले. पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा आधी प्रथा होती, महाराजांच्या हातामध्ये दिलं. महाराजांनी पहिला प्रश्न त्या आईला विचारला, का व आई का ओळून नाही दिलं त्या पोरीला तुम्ही. ती आई म्हणाली, महाराज ती शिवाची बायको आहे. महाराज म्हणाले, चाललं असतं ना मग काय हरकत आहे, ओवळून द्यायचं ना तिला. ती म्हणाली, महाराज ती शिवाची बायको आहे. महाराज म्हणाले, अहो चाललं असतं ना मग द्यायचं ना ओळून तिला. बघा, त्यावेळेस ती आई म्हणती, महाराज तुम्ही या जगाचे जाणते राजे आहात, तुम्ही जगाला फसवू शकता पण एका आईला फसवू शकत नाही. एखाद्या विधवा बाईनं तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला वळवू नये. महाराजांच्या हातातला तांब्याच खाली पडला. बघा, महाराज ढसाढसा रडायला लागले. महाराज म्हणाले, आईसाहेब तुम्ही कसं ओळखलं आणि मी या महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा कळून दिलं नव्हतं. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज ज्या वेळेस तुम्ही गावच्या वेशीला आला त्यावेळेस मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. ज्या वेळेस तुम्ही माळ्याच्या गल्लीला आला मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. ज्या वेळेस तुम्ही धनगराच्या गल्लीला आला मला वाटलं माझा पोरगा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही नावेच्या गल्लीला आला, माझ्या दारात आला तरी माझा पोरगा मला दिसला नाही. ज्या अर्थी तुम्ही इथं येताय ना, आज माझ्या पोराला कळलं असतं ना, तो कुठूनही हजर झाला असता आणि संपूर्ण घरामध्ये नाचून म्हणाला असता, आई राजा आला आपल्या घरी, राजा आलं. ज्या अर्थी तुम्ही येताय पण माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा या जगामध्ये राहिलेला नाही. बघा, ती आई रडायला लागली, मावळे रडायला लागले, संपूर्ण घर दुःखामध्ये बुडालं. शिवाच्या बायकोचं कुंकू पुसण्यात आलं, सोन्या चांदीची ताटं घरामध्ये आली. त्यावेळेस ती आई म्हणाली, महाराज नको मला तुमचं हे सोनं, नको मला तुमची ही चांदी. महाराज म्हणाले, असू दे ना आई, तुमचा पोरगा माझ्या स्वराज्यासाठी कामी आला. नको मला तुमचं हे सोनं, नको मला तुमची ही चांदी. महाराज म्हणाले, मग काय देऊ आई, बोला ना.
ती आई म्हणाली, महाराज द्यायचंच असेल तर एक वचन द्या. दर बैल पोळ्याच्या सणाला माझा पोरगा माझ्या घरी यायचा, माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा आणि स्वतः तो पुरणपोळी खायचा. ह्याच्या पुढील प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी येत जा, पुरणपोळी माझ्या हातची पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैलाला आणि गाईला पुरणपोळी खाऊ घालत जा. त्यावेळेस महाराज म्हणाले, आता ह्याच्या पुढं पुरणपोळी खायला फक्त तुमच्याच घरी येणार. त्यावेळेस त्या आईने डोळं पुसले आणि ती आई म्हणाली, जो गेलाय ना तो छत्रपती शिवाजी महाराज गेलाय आणि जो राहिलाय तो माझा शिवा न्हावी राहिलाय. बघा, याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र. कारण मुलाचा विचार होता माझ्या राजाचं स्वराज्य निर्माण व्हावं आणि गेलेल्या मुलाचं दुःख न बाळगता माझ्या राजालाच मुलगा मानला. याला म्हणतात एका विचाराची माता आणि एका विचाराचे पुत्र. विठ्ठल विठ्ठल.